गोरक्ष, खरं तर आजच्या दिवशी तुला काहीतरी गोड भरवायला हवे होते. परंतु हे अन्न देखील गोडच आहे. तसं नाही रे. नाथ परंपरेतला दुसरा नाथ म्हणून तू आला आहेस. तुला निश्चितच काहीतरी गोड भरवले पाहिजे. परंतु या अरण्यात काही गोड कसे मिळणार? हे अन्नपूर्णा देवी, माझ्या गोरक्षाच्या येण्याची चाहूल तुला देखील लागली आहे ना. समस्त सृष्टीला समजले आहे की गोरक्ष आला आहे म्हणून. त्यामुळे हे देवी, त्याच्या स्वागतासाठी तू साक्षात प्रकट होऊन कोड कौतुक म्हणून काहीतरी गोड घेऊन ये. हे मच्छिंद्रनाथ, गोरक्षासाठी मी स्वतः यायला हवे होते, परंतु विलंब झाला असला तरी मी आले आहे. मच्छिंद्रनाथ, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. गोरक्ष, तू चालून थकला नाहीस ना? नाही, तुमच्या सोबत चालताना मला थकवा जाणवतच नाही. हो, पण आपण बरेच अंतर चालून आलो आहोत म्हणून. मी झाडांना पाहतोय, वेगवेगळे पक्षी प्राणी पाहतोय. ह्या सृष्टीमध्ये झाडांना, पशु पक्ष्यांना स्वतंत्र असं स्थान आहे. मात्र त्यांची एकत्रित अशी शृंखला आहे. मनुष्याने त्यात हस्तक्षेप करू नये. गोरक्ष, मला असे वाटते की आता आपण इथेच थांबूयात. तुझी काळजी वाटते मला. तुला भूक लागली आहे का? तुम्ही म्हणत आहात तर थांबूया. हे बघ, आपल्याला अजून दत्तात्रयांपर्यंत पोहोचायला बरेच अंतर आहे. मला तुझी आणि श्री दत्तात्रयांची भेट घडवायची आहे. तसा मला दत्तात्रयांचा आदेश आहे. त्यामुळे तिथपर्यंत सुरक्षित तुला घेऊन जाणे हे माझे काम आहे. मी तुमच्याकडून श्री दत्ता महाराजांबद्दल खूप ऐकले आहे. ते कसे आहेत त्यांच्याबद्दल मला सांगा ना. श्री दत्तात्रेय हा विषय असा आहे की त्यावर कितीही काळ बोलत राहिले तरी समजले असे होणार नाही. गोदा, सरस्वतीला सांग आम्ही आलो आहोत. हो. कमळा, तू जे काही केलंस ते योग्य नाही. अगं, मला काय माहिती एवढं होईल ग. मग चुकीचे सल्लेही नाही द्यायचे कोणाला. या ना, आत या. नाही, नको. इथेच बोलूयात आणि जातो आम्ही.
हे बघ सरिता, आता काही नको बोलायला. थकून गेलीये ग मी. मी कमळाला सांगितलंय जाऊन सरस्वतीची माफी माग म्हणून. ग कशासाठी? कोणाची काहीही चूक नाहीये. जी काही चूक आहे ती फक्त माझीच आहे. सरस्वती वहिनी असं म्हणू नका. अहो, तुमच्यासारखं मला समजत नाही हो. अहो, मला वाटलं कुणीतरी साधू गोसावी असतील, त्यांचं एवढं काय मनावर घ्यायचं. कसं आहे ना, परमेश्वर आपल्या हाती सुखाच्या आनंदाच्या तिजोरीची चावी देत असतो. आपणच ती फेकून देतो. परमेश्वर आपल्याला ओळखता येत नाही. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. त्यात ही गोदा हिच्या होला हो म्हणत होती. हो, चुकलंच माझं. चुकलंच आहे तुमचं. तुम्ही जर हिचे कान भरले नसते तर आज सरस्वतीचा मुलगा घरभर खेळत असता. खरं सांगू का, आता तुम्ही कोणीही काहीही वाईट वाटून घेऊ नका. माझं जे काही व्हायचंय ते झालंय. आता मी माझी सगळी काळजी त्या महादेवाच्या चरणी वाहिली. या तुम्ही. काळजी घे. गोरक्ष, तू कुठे आहेस? कसा आहेस? मला तुझी खूप आठवण येते. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचता पोहोचता काही अवधी निश्चित जाईल. तोपर्यंत तुमचे नाते अत्यंत दृढ झाले असेल. गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये तुमचे नाव प्रथम श्रेणीत घेतले जावे याची काळजी घ्या. मच्छिंद्र, तुझा जन्म माशाच्या पोटी झाला आहे आणि गोरक्ष, तुझा जन्म गायीच्या शेणाच्या राखेतून झाला आहे. नाथ परंपरेमध्ये तुम्ही स्वयंभू आहात. तुमचे माता पिता कोणी नाही. तुम्ही जगाचे पालक व्हाल. मला असे वाटले होते की ज्या घरात संस्कार आहेत, ज्या घरात सुख आहे, तिथे तुझे कोड कौतुक होईल आणि तू मोठा होशील. परंतु मायेचे, लाडाचे, प्रेमाचे कोणतेही क्षण तुझ्या वाट्याला आले नाहीत गोरक्ष. माशाच्या पोटी माझा जन्म झाला. आणि कामिक शारदवता यांच्या रूपाने मला आई वडील मिळाले. त्यांनी माझे मायेने संगोपन केले. तुझ्या वाट्याला मात्र हे काहीही आले नाही. गावाच्या बाहेर गोरक्षेमध्ये तुझे शरीर आकार घेत राहिले आणि कुणालाही त्याची चाहूल देखील लागली नाही.
श्री दत्तात्रेयांना हे समजले होते, परंतु त्यांनी मला हे सांगितले नाही. मच्छिंद्र, सगळे जग झोपलेले असताना तू गोरक्षला क्षणाक्षणाने घडवत आहेस. त्याच्यासाठी आई वडीलही तूच आहेस, बंधू सखाही तूच आहेस, त्याचबरोबर गुरुही तूच आहेस. तुझ्यावर त्याचे दायित्व सोपवलेले आहे. एका तेजाच्या गोळ्याला आकार देण्याचे हे कार्य आहे. काही काळानंतर नाथ परंपरेत त्याला स्वतःला शिष्य घडवायचे आहेत. त्याच्यासाठी हे महत्वाचे आहे. गोरक्ष, आज भ्रमण करताना काही गोष्टी मी तुला शिकवेन, त्या तू आत्मसात कर. एका स्थानावर अधिक काळ आपण वास्तव्य करायचे नाही. असे का? कारण आपला कुठल्याही गोष्टीशी मोह राहता कामा नये. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे आसक्ती. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या भावना, वासना कशातही अडकून राहायला नको. चला आता आपण निघूया. आदेश, 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 आदेश. आपण असे आदेश मोठ्याने का म्हणालात? आणि आदेश म्हणजे काय? आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या तिघांचेही एकत्रित स्वरूप म्हणजे आदेश. मुळात हा एक भाव ठेवणे म्हणजे आदेश. मी पण म्हणू का? हो, आणि असे म्हण की समस्त सृष्टीला ऐकू गेले पाहिजे. आदेश, आदेश, आदेश. नाथ परंपरेमध्ये प्रत्येक दिवस हा सण सुद्धा आहे. त्यामुळे मच्छिंद्र, तू गोरक्षला शिकवायला सुरुवात केलीस हे उत्तम झाले. नाथ परंपरेचा विस्तार व्हावा आणि त्यात गोरक्षचा सहभाग असावा असे मला वाटते. अलख निरंजन. आदेश. अहो महाराज, तुम्ही ओळखलंस तू मला? अहो लय दिस झालं, पण तुम्ही भेटलेलं ध्यानात आहे की माझ्या. गंगे, अगं गंगे, ये लवकर बाहेर. ना तुला म्हणलं होतं ना ते हेच महाराज आहेत. महाराज आता आलाय तर जेवण बनवायला घेतो लगेच. नाही, मी कुणाच्याही घरी जेवण करत नाही. भिक्षा मागण्याचा नियम आहे माझा. तेवढी मिळाली की झालं. असं म्हणताय होय? गंगे, घरात जा आणि धान्य घेऊन ये. महाराज, हे कोण आहे तुमच्या संग? हा माझा शिष्य गोरक्ष. एवढंस लहान पोर आहे ते, एवढ्या पावसा पाण्यात उन्हातानात कसं जमतंय त्याला चालायला नानुमाग? एवढंच अंतर काय, संपूर्ण ब्रह्मांड फिरायचंय त्याला. हे घ्या. ठीक आहे गंगे. महाराज, आजच्याला गावात थांबताय ना? नाही, आम्हाला एका स्थानावर फार काळ थांबता येत नाही.
परंतु माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. तुमच्या आयुष्यातले सगळे कष्ट, सगळे दुःख दूर होतील आणि तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. अलख निरंजन. त्यांच्यासोबत जे पोर होतं ते कोण आहे? गोरक्ष त्यांचा शिष्य आहे. गुरुदेव तुम्ही? तुला महत्वाचे सांगावेसे वाटले म्हणून आलो. काय आज्ञा आहे गुरुवर? गोरक्ष तुझा शिष्य आहे हे विसरू नकोस. माझ्याकडून काही चूक झाली का गुरुवर? चूक अशी नाही, परंतु वात्सल्यापोटी तू मोहमायेत अडकला नाहीस ना, हे पहा. असे आपल्याला का वाटते आहे? गोरक्ष बाल स्वरूपात आहे, परंतु तो सामान्य बालक नाही, ते शिवाचे प्रतिरूप आहे. क्षमा असावी गुरुवर, परंतु मला याचा विसर नाही पडलेला. मग त्याला बालकाप्रमाणे वागवू नकोस. तुला त्याच्याकडून कठोर तप करून घ्यायचे आहे. तुला त्याची परीक्षा पाहायची आहे. त्याला ज्ञान देत मी हे सर्व करणार होतो, परंतु माझ्याकडून काही विलंब झाला असेल तर क्षमा करा. क्षण आणि क्षण महत्वाचा आहे. त्याला केवळ बालक समजू नको, एवढे ध्यानात असू द्या. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम गोरक्ष इकडे ये. तुम्ही हे मला का देत आहात? आजवर तू मला भिक्षा मागताना पाहिले आहेस. भिक्षा मागताना मी काय काय नियम पाळतो हेही तू पाहिले आहेस. तेव्हा आज तुला एकट्याला भिक्षा मागण्यासाठी जायचे आहे.